नमस्कार मित्रांनो, आता संध्याकाळचे वाजले आहेत 7. तर आपण जाणून घेऊ रात्री आणि मध्यरात्रीचा हवामान अपडेट. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो. विनंती करेल पुढे जाण्याआधी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, आपण स्क्रीनवर बघू शकतो आज नागपूरच्या पश्चिमी भागामध्ये खूप जोर आहे मित्रांनो मध्यरात्री पावसाचा. अरवी, वरुड, कोंडाळी या भागात मित्रांनो रात्री ढगफुटीसह पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. खूप जोर आहे मित्रांनो विदर्भामध्ये पावसाचा. 2 दिवसापासून खूप पाऊस पडतोय मित्रांनो नागपूरच्या संपूर्ण परिसरामध्ये. कारंजामध्ये रात्रीच्या वेळेस मित्रांनो जोरदार ते अतिजोरदार ढगफुटीसह पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. मारोटी, बिहाडी या भागात मित्रांनो खूप जोर आहे मित्रांनो. रात्रीच्या सुमारास अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मोर्शीमध्ये देखील मित्रांनो कुठे जोरदार तर कुठे हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर अमरावतीच्या भागात जर बघितल्यास मित्रांनो अमरावतीच्या आसपासच्या परिसरामध्ये पडनेरा या भागात देखील मित्रांनो आपल्याला रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो. नांदगाव, चंदूर या भागात देखील मित्रांनो रिमझिम तर कुठे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आज रात्रीच्या सुमारास आपल्याला बघायला मिळू शकते. असं अकोल्याच्या भागात जर बघितलं मित्रांनो अकोल्याच्या आसपासच्या परिसरामध्ये रात्रीच्या सुमारामध्ये कुठे रिमझिम तर कुठे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला रात्री बघायला मिळू शकते. इकडे वरती बघितलं म्हटलं अकोटच्या भागात. अकोटच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला रात्रीच्या सुमारामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. चिखलदरा, अचलपूर या भागात मित्रांनो रात्री ते मध्यरात्री जोरदार ते कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात जर बघितलं तर उत्तर महाराष्ट्र भागामध्ये यावल, सावदा, जळगाव, चोपडा, एरोंडल, जामनेर या भागात मित्रांनो रात्री ते मध्यरात्री कुठे रिमझिम पाऊस तर कुठे ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते. तर जामनेरच्या परिसरामध्ये जर बघितलं मित्रांनो इकडे चिखली, जामनेर तर ह्या भागामध्ये देखील मित्रांनो मोटाळा, बुलढाणा, अजंठा ह्या भागात देखील रात्रीच्या सुमारामध्ये जोरदार ते कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो आज जोर आहे तो आहे खूप जोर आहे मित्रांनो पावसाचा. तो आहे विदर्भामध्येच आहे मित्रांनो. नागपूरच्या भागामध्ये अमरावती, नागपूर ह्या भागामध्ये खूप जोर आहे मित्रांनो पावसाचा. तर मालेगावच्या परिसरात जर बघितलं मित्रांनो उत्तरे भागामध्ये मालेगावच्या धुळे, साक्री, शिरपूर, नंदुरबार तर ह्या भागामध्ये मित्रांनो कुठे जोरदार ते कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आज रात्रीच्या सुमारास आहे. तर इकडे जर बघितलं मित्रांनो नाशिकच्या भागात तर नाशिकच्या भागामध्ये रात्रीच्या सुमारास आपल्याला पावसाळी वातावरण जास्त बघायला मिळू शकत नाही. रिमझिम तर कुठे वारे बघायला मिळू शकता. जास्त जोर पावसाचा नाही मित्रांनो नाशिकच्या भागात. इगतपुरीमध्ये जर बघितलं तर इगतपुरीच्या काही भागामध्ये मित्रांनो आपल्याला रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो. तर मित्रांनो श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात जर बघितलं तर मित्रांनो या भागात देखील तुम्हाला रात्रीच्या सुमारामध्ये रिमझिम पाऊस तर हवामान कोरडे राहण्याची शक्यता आज रात्रीच्या सुमारास आहे. तर मित्रांनो इकडे इगतपुरीच्या भागात देखील आपल्याला कुठे कुठे पाऊस बघायला मिळू शकतो. कल्याण, डोंबिवली, पालघर, मुंबई या भागात देखील मित्रांनो कुठे रिमझिम तर कुठे ढगाळ वातावरण रात्रभर आपल्याला बघायला मिळू शकते. पुणेच्या भागात जर बघितलं मित्रांनो तास रात्रीच्या वेळेस पुणेच्या भागामध्ये पावसाचं वातावरण नाहीच आहे मित्रांनो. फक्त आज रात्रभर आपल्याला इथे हवा म्हणजे वारे बघायला मिळू शकतात मित्रांनो. आणि सांगली, साताऱ्याच्या भागात जर बघितलं मित्रांनो साताऱ्याच्या भागात चिपळूणच्या काही भागामध्ये पूर्वीच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो. सासवडच्या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता ह्या भागात आपल्याला बघायला मिळू शकते. तर मित्रांनो आज ह्या भागात जास्त फार पावसाचा जोर नाहीसा आहे. आणि अहिल्यानगरमध्ये जर बघितलं मित्रांनो तर अहिल्यानगरच्या आसपासच्या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला रात्रभर वारे बघायला मिळू शकता. पावसाळी वातावरण नाहीसा आहे. पावसाळी वातावरण मित्रांनो आज रात्रीच्या वेळेस मालेगाव, नंदुरबार, काही जळगावच्या परिसरामध्ये आणि अमरावती, नागपूर या भागामध्ये आज रात्री बघायला मिळणार. तर ही होती मित्रांनो छोटीशी अपडेट. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.